गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे संडे, जवळपास वाजले 2 आणि आम्ही निघत आहोत आता. आणि काय काय करून ठेवलं आहे तर. सो आम्ही निघत आहोत आता झिलपी साईडला. मॉर्निंगला हे लोक गेले होते फिरायला इकडे सोनेगाव साईडला. मी थोडंसं माझ्या कामासाठी गेली होती. मी पण फिरून आले. सकाळी सकाळी उठल्याबरोबर त्यांच्यासोबत फिरायला गेले. सो काही नाही, कामं आवरले, जेवण वगैरे पण झालं. थोडंसं लेट झालं, 12 वाजले जेवण करेपर्यंत. आणि चला बघू आता. मे बी याच्या आधीच व्हिडिओ मी एकदा घातलेला आहे. झिलपीचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं तिथे. सो बघू आता. तिथं असं डॅम वगैरे पण आहे आणि मेन म्हणजे पाण्याचं पण आहे. पण असं कुठलंच काम म्हणून आजकाल एवढे हादसे सुरू आहेत जिथे जिथं पाणी आहे तशा ठिकाणी. सो असं काही तिथं सीन नाही आहे. सो बाकी कुठे तर जाता नाहीत, कारण भरपूर ठिकाणी आता एवढे न्यूज येत आहेत ना की सगळीकडे एवढे जास्त ओव्हरफ्लो होत आहेत, कारण सगळे डॅमचे दारं ओपन झालेले असल्यामुळे. तो म्हणूनच आम्ही कुठं बाहेरचं प्लॅन नाही केलं. नाहीतर होतं आमचं थोडंसं यावर्षी म्हणजे पावसाळ्यामध्ये थोडंसं मुंबई साईडला जायचं. पण तेच आहे की एवढ्या न्यूज येतात ना, मग भीती वाटते लहान मुलं सोबत होती की. सो म्हटलं आता जवळच कुठेतरी जाऊन येऊ. चला मग. Cruising down the highway, windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. Valleys below, filled with whispers of love. On this road, every scene's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. City streets pulse with energy so bright. Neon signs flashing in the depths of night. Skyscrapers stand tall, reaching for the sky as we pass by. सो जसं मी म्हटलं होतं की आम्ही झिलपीला जात आहोत. सो इथं प्लॅन थोडंसं चेंज झालेलं आहे. आम्ही आता चाललो सलाई मेंढा डॅमला. याच रोडवर पडतो हा. स्ट्रेट जर गेलं या रोडनी लेफ्ट साईडला तर हा रोड पडतो झिलपीसाठी. आणि या रोडवरून लेफ्ट साईडला एक टर्न येतो जो जातो सलाई मेंढा डॅमसाठी. सो इथं त्याआधी आम्ही थांबलो चहा घेण्यासाठी. आणि कारण दुपारची पण वेळ होती, जवळपास 2:30 ते 3 वाजेच्या दरम्यान आम्ही निघालो होतो. सो इथं चहा घेऊन आम्ही समोरची जर्नी स्टार्ट करणार आहोत. अन्वी नाही, ती काय म्हणते, ती काय म्हणते ते काय खाते हे बघ. जा मागशील. हा जा 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 तिथून जा, आतमधून जा जा. हां काय म्हणते बघ. त्यामध्ये बीबी असते माहिती आहे का? ती गंदी आहे बॉटल. फिटिंग पाहिजे ना. आणि दे ना मला. फुलांच्या वाटते कापूस भेंडी नाही, कापूस कापूस आहे. मला तुरी लावली. नाही राहू दे ना, घेऊन दे बॅगमध्ये. काय तिथे तिथंच का
संत्र्याची कलम बांधली जाते. अरे हा काय वेळ लिंबू वेळ लिंबू माहिती आहे का? हा काय मग फेकला. अरे हा बा इथे त्याला लटकून आहे. तू भेटत नाही का भाऊ आपल्याला? कधी आलं नाही इकडे पेनत नाही होत. अरे या झाडावरून मोसंबीची संत्र्याची कलम बांधते ना. याच झाडावर बांधते. माहिती आहे ना, मी पाहिलं झाडे. अरे हो, एक झाड याच्याच बनते वावरा, माहिती आहे ना. ज्याले कलमा बांधायचा आहे तो कशाचे रोप हे ना पका ना तोड. राहील ना, कारण हे मेले घरचे. उन्हाळ्यामध्ये कुठं राहतात ना, उन्हाळ्यामध्ये नाही राहत ना तेवढे. हा घे. घरी लावायला म्हणतात ते. इकडे वांग्याचे झाडं नाही आहेत इथे. वांग्याचे झाडं बघून राहिले. गवाराची झाड, हे टायर जोडायची. कोणते? अच्छा हे ना गवार शेंगा. खाऊन राहिली पाहिजे तू म्हणतायस ना, ते खात नाही म्हणून. आवडला ना तुला? नाही आवडला? फेकून दे, फेकून दे. तिला आंबट आंबट चांगला लागते ना. तू कप घेऊन आली इकडे? मी आणला कप घेऊन. किड राहते. कामाचे नाहीत ना ते, गवार शेंगाचे. आपण ते एकच दोनच नेऊन काय करणार? वांग्याचे झाडे पाहिजे, वांग्याचे रोप पाहिजे. हा पैसे दिले काय? नारळ आमच्या इथे होते अशी लावलं. हे नाही नारळ नाही, हे याचे आहे. सुपारी. सुपारी ते लागले ना. सुपारी नाही, नारळ. नाही नाही.